नमस्कार, मी संजीनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। काल आम्ही तुळजापूर बार्शी रोड, जो तुळजापूर बार्शी रोड तयार होत आहे, त्या रोडचं काम निकृष्ट झाल्याचं दिसून आल्यामुळं काल याच्या अगोदर तर बार्शी तुळजापूर रोडवरनं माझं जाणं येणं व्हायचं, परंतु वेळेच्या अभावी मी तिथे थांबले नाही। परंतु काल ज्यावेळी मी त्या रोडनी येत असताना तुळजापूर रोड ते जे ग्रामस्थ आहे, ते ग्रामस्थ, तेथील कॉन्ट्रॅक्टदार, इतर लोकांना जाब विचारत असताना आम्ही तिथं थांबलो आणि पाहणी केली की बाबा खरंच काय आहे, कशा पद्धतीनं रोड होतोय। तर तो रोड खरंच निकृष्ट दर्जाचा होतोय। खरं तर हा रोड 20 ते 25 वर्षांनी या नागरिकांना मिळतोय असं म्हणणं वावगं ठरणार नाही। आई तुळजाभवानीला खरं तर दरवर्षाला लोक पायीवारी करतात, काही लोक दर्शनाला पण जातात, परंतु तिथून जो रोड होतोय तो रोड आत्ता होता तर तोही चांगल्या पद्धतीचा होत नाही। कोट्यावधी रुपयाचा खर्च होऊन जर तो रस्ता तयार होत असेल तर या ठेकेदारांनी, या कॉन्ट्रॅक्टदारांनी चांगला केला पाहिजे। आम्ही स्वतः काल पाहणी केली असताना त्या रोडचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं दिसून आलं। साधं पायाने टोकरलं तर त्याचा सिमेंटाचा वापर कमी दिसला, तर पायाने टोकरलं तर तो रोड फुटत होता। आणि तो रोड जे आहे ते जुना रोड आहे, त्या रोडवरतीच रोड तयार करतायत। आता तिथं पुलाचं एक काम चालू होतं, तर जुन्या पुलावरच, त्या पुलावरतीच म्हणजे म्हणजे खोलून काम न करता त्याच पुलावरती काम करून ते काम चालू होतं, आम्ही स्वतः पाहिलंय। मग हा जबाब आम्ही ठेकेदार असतील, जे कॉन्ट्रॅक्टदार असतील, त्यांना विचारलं की बाबा आम्हाला जे आहे की तुम्ही कशा पद्धतीनं काम करत आहात, त्याचं इन्स्ट्रुमेंट दाखवा। तर यांनी एकमेकावर ढकलाढकली केली की इन्स्ट्रुमेंट आमच्याकडे मिळत नसतं। आम्ही त्यांना काल सांगितलं तुम्हालाच रोड कशा पद्धतीनं बनवायचा आहे, इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कामं कशा पद्धतीनं करता। आज जागरूक नागरिक या नात्यानं आम्ही त्यांना जबाब विचारलेला आहे आणि संतप्त जे नागरिक आहेत ते वारंवार त्यांना विचारतात, परंतु त्यांच्या शब्दाला किंमत न देता तसाच तो निकृष्ट दर्जाचाच रोड चालू आहे। मला वाटतं हा तुळजापूर बार्शी रोड आहे, बऱ्या वर्षांनी होत आहे, तर याच्यामध्ये नागरिकांनी तर लक्ष घातलं पाहिजेत। परंतु मला आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा सांगावं असं वाटतं, साहेब जरी तुमचं लक्ष तिकडे गेलं नसेल, तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही सांगतो तुम्ही पण पाहावं की तो रोड कशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचा केला जातोय। आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, त्यामुळं लोकप्रतिनिधी त्याच्याकडे, त्या रोडकडे जाऊन पाहणी करावी व त्यांना जाब विचारावा व त्यांना काम चांगलं करून द्यावं, ही तुम्ही सांगावं, ही अपेक्षा आमची नागरिकाकडून आहे। आणि जागरूक नागरिक या नात्याने सर्व ज्या बार्शीपासून तुळजापूरपर्यंत रोड तयार होत आहे त्या गावातील नागरिकांनी लक्ष द्यावं की हा रोड कशा पद्धतीनं नियमानुसार, नियमाचं पालन करून होत आहे का, असं आपल्याला जर माहिती नसेल तर बाकीच्या लोकांनी माहिती करून आपण जागरूक नागरिक या नात्याने लक्ष द्यावं। आता हा होणारा रोड जर आपण लक्ष दिलं नाही तर पुढील जी होणारी हानी आहे, जे ॲक्सिडेंट आहे, रस्ता लवकर रोड खराब होऊ नये यासाठी आपण जागरूक नागरिक या नात्याने लक्ष द्यावं, एवढीच विनंती आहे। आणि तात्काळ या ठेकेदारांनी, आम्ही काल काम बंद करा म्हणून सांगितलं, जोपर्यंत आम्हाला इन्स्ट्रुमेंट देत नाहीत, जोपर्यंत तुम्ही कामाचा दर्जा कशा पद्धतीने केलेला सांगत नाहीत, तोपर्यंत आमच्या नागरिकांची फसवणूक करू नका, का तर नागरिकाला बी तेवढाच अधिकार आहे। तुम्ही आमच्या टॅक्सच्या पैशातून रोड तयार करत असाल आणि तुम्ही जर नियमाप्रमाणे रस्ते जर तुम्ही तयार करत नसाल तर आम्ही जागरूक नागरिक या नात्यानं प्रश्न विचारणारच। तात्काळ नियमाप्रमाणे जे सांगितल्याप्रमाणे रोड जर नाही झाला तर आम्ही काम बंद पाडू। प्रहार संघटनेच्या वतीनं एवढीच विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। जो खराब काम किया है, क्यों खराब? ये खराब है मतलब आप भी कैसे किया है? देखो सर आप चलता है सर आप नहीं दे रहे, हमारा काम क्या है, हम ऐसा पानी गिरते काम हमारा अच्छा होना चाहिए। दूसरा, आज आपण बार्शी तुळजापूर रोड या रस्त्याचं काम चालू असताना त्याची पाहणी करण्यासाठी आलो असताना या कामाचे जे मुख्य ठेकेदार आहेत, सर आपका नाम? चौधरी म्हणून ह्या कामाचे मॅनेजर आहेत, त्यांना या कामाच्या संदर्भामध्ये आपण वर्क ऑर्डर कशा पद्धतीची आहे, या कामाची पद्धत कशी आहे या संदर्भामध्ये खुलासा करण्यासाठी इथं आलो असताना संबंधित जे चौधरी आहेत यांना या कामाची वर्क ऑर्डर मागितली असताना, सर वर्क ऑर्डर किधर आहे?
वर्क ऑर्डर ऑफिस में देता है। अच्छा, तर ह्या कामाची वर्क ऑर्डर ऑफिसमध्ये आहे. मात्र आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही वर्क ऑर्डर आम्हाला दाखवा, जेणेकरून हे काम कशा पद्धतीने शासनाने मंजूर केलेलं आहे ते येथील नागरिकांना सुद्धा कळू द्या. मात्र संबंधित ठेकेदार जे आहेत, त्यांचे जे कोण मॅनेजर आहेत, ते सांगतात की वर्क ऑर्डर ऑफिसला आहे. या आपण पाहू शकता की कशा पद्धतीने आई तुळजाभवानीकडे जाणारा हा रस्ता अब्जावधी रुपयाचा शासनाने मंजूर, खूप वर्षाची तपश्चर्या या नागरिकांची असताना खूप मेहनतीने हा रस्ता मंजूर झाला. आणि कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम या रोडवर चालू आहे, अशा येथील स्थानिक नागरिकांच्या तर खूप तक्रारी आहेतच. परंतु संबंधित ठेकेदारांकडे सुद्धा चौकशी केली असताना यांच्याकडे हातात साधी वर्क ऑर्डर सुद्धा नाहीये. यावरून या कामाची क्वालिटी, दर्जा आणि या कामाची होणारी पुढच्या भविष्यातली वाटचाल कशा पद्धतीने आहे यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.